UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आमचं सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करू, नाना पटोलेंचं आश्वासन। हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केल्याचाही दाखला। सरकार आणा, जुन्या पेन्शन योजनेचं वचन देतो। शिर्डीतील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं आश्वासन। गेलेली सत्ता परत खेचून आणा, ठाकरेंचा निर्धार। जुन्या पेन्शन इतकीच नवीन पेन्शन देणार, मंत्री केसरकरांच्या आश्वासनानंतर शिर्डीतील कार्यक्रमात कर्मचाऱ्यांचा गोंधळ। जुनी पेन्शन योजना ठेवण्याची मागणी, तर शिष्टमंडळ घेऊन या, चर्चा करू, केसरकरांची ग्वाही। मशिदीत घुसून मारू हा नितेशचा शब्द चुकीचा, नारायण राणेंचं वक्तव्य। पण देशविरोधी कृत्यांमध्ये देशातील किती मुस्लिमांनी आवाज उठवला, राणेंचा सवाल। ज्यांना मी कुटुंबातलं मानलं त्यांनीच माझ्याशी गद्दारी केली, मला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत नाही, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। आपल्या मनातील मुख्यमंत्री मंचावर बसला, लवकरच आपलं सरकार येणार, ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत संजय राऊतांसह सुभाष देसाईंकडून पुनरुच्चार। फडणवीस आणि ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळापेक्षा शिंदेंचा कार्यकाळ सरस, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर निर्णय गतीनं झाल्याची देखील प्रतिक्रिया। महायुतीमध्ये शिंदे गट मोठा भाऊ आणि मोठा वाटणारा भाजप आता छोटा भाऊ बनला, रोहित पवारांची भाजपवर टीका। मोदी येणार म्हणून नशीब सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही, 2 वर्ष जी आम्ही दाद मागतोय त्याचा अजूनही निर्णय नाही, ठाकरेंचा मोदींसह सरन्यायाधीशांना खोचक टोला। लाडकी बहीण योजना आणली, मात्र लाडका भाऊ कुणाला म्हणायचं हेच बहिणींना समजत नाही, आता सगळेच बोलतात मी तुझा भाऊ। योजनेच्या श्रेयवादावरून उद्धव ठाकरेंचा महायुतीवर निशाणा। 1500 रुपये देण्यापेक्षा सरकारनं बहिणींची अब्रू वाचवावी, सत्तेचा उन्माद ज्यांना चखला त्यांना खड्यासारखं बाजूला करा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांची टीका। आपले भाऊ का दुरावले याचं आत्मपरीक्षण ठाकरेंनी करावं, प्रवीण दरेकरांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका। धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपन्न, कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षण देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, नवी समिती स्थापन करण्याच्या देखील सूचना। आरपीआय नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांचा मुलगा दीपक बडगुजरवर गुन्हा दाखल, बडगुजर यांच्या सांगण्यावरून संशयितानं गोळीबार केल्याची पोलिसांची माहिती। सुधाकर बडगुजर आणि त्यांचा मुलगा दीपक बडगुजरचं नाव घेण्यासाठी पोलिसांकडूनच दबाव, मेडिकल चौकशी दरम्यान संशयित आरोपीच्या दाव्यामुळे खळबळ। पंतप्रधान होत असाल तर पाठिंबा देऊ, विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याची मला ऑफर, मात्र मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही, नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट। गडकरी कधी खोटं बोलणार नाही, विरोधकांनी तोडफोड करून चेहरा देण्याचा प्रयत्न केला असेल, गडकरींच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचं वक्तव्य। राहुल गांधी देशातले नंबर 1 अतिरेकी, त्यांना पकडण्यासाठी इनाम ठेवावं, केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांचं वादग्रस्त वक्तव्य। नांदेडमध्ये भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ, शिस्त मोडून महिलांनी साड्या हिसकावल्या, आयोजकांवर कार्यक्रम बंद करण्याची वेळ। लालबागच्या राजाच्या चरण स्पर्शाची रांग उद्या सकाळी 6 वाजता बंद होणार, उद्या रात्री 12 वाजता मुखदर्शनाची रांग बंद होणार, विसर्जनाच्या तयारीसाठी मंडळाचा निर्णय। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।